अद्भिः सर्वाणि भूतानि जीवन्ति प्रभवन्ति च तस्मात् सर्वेषु दानेषु तयोदानं विशिष्यते। या महाभारतातील उक्तीप्रमाणे पाणी हेच जीवन आहे। पाणी एक अशी गोष्ट आहे ज्याचं महत्त्व आहे त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडता येणार नाही। पाण्याची व्याख्या जीवन या एका शब्दात सुरू होते आणि संपते सुद्धा। म्हणूनच सर्व सजीवांच्या जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। असेच नितळ पाण्यासारखे जीवन जगणारे काशीनाथ दाते सर। आवाज जनसामान्यांचा, संघटित नेतृत्वाचा, जननायक काशीनाथ दाते सर। सहकाराची पंढरी म्हणून अहिल्यानगर जिल्हा ओळखला जातो। महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा ही नगर जिल्ह्याची आणखी एक विशेष ओळख। साखर कारखाने, दूध संघ आणि विकासाचे राजकारण अशा अनेक सामाजिक राजकीय चळवळींचे केंद्र म्हणून अहमदनगर म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगर ओळखले जाते। तसं पाहिलं तर अहिल्यानगर महाराष्ट्राच्या नकाशात कायम अग्रस्थानी राहिलेलं आहे। कोणतंही गाव, तालुका, जिल्हा अथवा राज्य तिथल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रगतीने ओळखलं जातं। प्रख्यात महाकाव्य लिहिणाऱ्या महर्षी वेदव्यास यांचे वडील ऋषी पराशर यांच्या येथील वास्तव्यावरून पारनेर हे नाव पडले असे सांगितले जाते। पारनेर तालुक्यातील काही खेडी अशी आहेत की तिथल्या प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैनिकी किंवा शिक्षकी पेशामध्ये आहे। या कारणास्तव पारनेर तालुक्याला शिक्षकांचा तालुका म्हणतात। पारनेर तालुक्याची अजून एक विशेष ओळख म्हणजे हंगा हे गाव। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे हे मूळ गाव आहे। अशा संतांच्या आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत दिनांक 23 ऑक्टोबर 1954 रोजी कन्हेर पोखरी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर इथे काशीनाथ दाते सरांचा जन्म झाला। गरीब परिस्थिती असल्याने ते कंबा व शिकाई योजनेत काम करत शिकले। इतर 4 चौघांसारखे काम न करता गावाच्या विकासासाठी समाजकारणात आले। 44 वर्ष समाजकारण करत काशीनाथ दाते सरांनी अथक परिश्रमाने विकासाची भगीरथी आणली। आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचे जीवन सुखी होण्यासाठी ते आजपर्यंत झटत आहेत। हे करताना समाजाकडून त्यांनी कधी कोणतीही अपेक्षा केली नाही। मूलभूत सुविधा, रस्ते, वीज आणि जलसंधारणाची विविध कामे, त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा निर्माण करून त्यांनी पारनेर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला। शिक्षण क्रांती। समाज शिकला तरच प्रगती करेल। समाज स्वतःच्या पायावर उभा राहील। खेडोपाडी वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असतो। त्यातून शहराच्या ठिकाणी जायचं तर विविध आर्थिक स्तर असणाऱ्या त्यातल्या त्यात गरीब मुलांना ते शक्य होत नाही। त्यातूनच सरांनी गुरेवाडी, तालुका पारनेर इथे माध्यमिक शाळा सुरू केली। शाळा आणि अंगणवाडी खोल्या म्हसोबाजाप, पळसपूर, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर, वाडेगव्हाण, देसवडे, भोरवाडी, कर्जुले हरिया, पाडळीतर्फे कान्हूर, तिखोल, लोणी हवेली, बुगेवाडी, रानमाळा, दरोडी, किन्ही, देवी भोयरे, कडूस, पवळदरा, भाळवणी, मांडवे खुर्द, वारणवाडी, कामठवाडी, पारदरा, काकणेवाडी, वाफारेवाडी, भोंदरे, डोंगरवाडी, कातळवेढा, वडगाव सावताळ आणि कासारे या गावातील शाळा आणि अंगणवाडी खोल्या बांधकाम करण्यासाठी त्यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला। त्यांनी उभी केलेली शिक्षणाची ज्ञानगंगा आजही अशीच अखंड वाहत आहे। सन 1980 पासून सगळ्यांना बरोबर घेऊन सरांनी विकासाचे नेतृत्व केले। पारनेरमध्ये दुष्काळ, विजेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न अशा अनेक गंभीर समस्या सोडवण्यासाठी लढा उभा केला। स्वच्छ चारित्र्य, निष्कलंक व्यक्तिमत्व, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सरांनी राजकारणात प्रवेश केला। 80% समाजकारण आणि 20% राजकारण करताना सरांनी आपले स्वच्छ व निष्कलंक चारित्र्य जपले। हे करताना देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला।
विकास पर्व 2006च्या सुमारास पारनेरची कृषी उत्पन्न बाजार समिती अक्षरशः डबघाईस आली होती. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार करण्यास सुद्धा पैसे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये बाजार समितीचं अस्तित्व शिल्लक उरेल की नाही हा प्रश्न उभा राहिला होता. अशातच काशीनाथ दातेसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले आणि दातेसरांनी बाजार समितीच्या परिस्थितीचा कायापालट केला. बाजार समिती प्रगती पथावर आणली. भाळवणी येथे बाजार समितीच्या मालकीचा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप सुरू केला. बाजार समितीत कांद्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी शेड उभारणी केली. सुपा MIDC येथे शेतकऱ्यांचा शेतीमाल साठवणुकीच्या शीतगृह उभारणीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून भूखंड मिळवून त्यावर शीतगृह उभारले. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आज राज्यात प्रसिद्ध आहे. हे शक्य झालं ते दातेसरांच्या दूरदृष्टी आणि विकसनशील नेतृत्वामुळेच. सहकाराची गंगा. ग्रामीण भागात सक्षम अर्थव्यवस्था उभी राहायला हवी. त्यातूनच ग्रामीण भागात विकास होऊ शकतो. त्यासाठी सन 2003च्या दरम्यान तालुक्यातील जनतेसाठी सरांनी पारनेर ग्रामीण पतसंस्थेची स्थापना केली. याच पतसंस्थेच्या माध्यमातून लाखो गरजू लोकांना अर्थसहाय्य करत अनेक असहाय्य लोकांना रोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकरित्या सक्षम बनवलं. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं. विकासाचा डोंगर. सन 2004 मध्ये पारनेर गटातून जिल्हा परिषदेत निवडून आल्यावर त्या गटात अंगणवाडी, शाळा इमारती, दवाखाने यांची वर्षानुवर्ष रखडलेली कामं पूर्ण केली. गटात अनेक मूलभूत सुविधा, रस्ते आणि पाणी योजनांची अनेक कामे मार्गी लावली. युवा खेळाडूंना उत्तेजना. ग्रामीण युवकांच्या गुणवत्तेला प्राधान्य मिळावं या हेतूने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी श्री हरिहरेश्वर प्रीमियर लीग कर्जुले हरेश्वर या ठिकाणी भव्य टेनिस बॉल स्पर्धा आयोजित करून दातेसरांनी तरुण खेळाडूंना उत्तेजना दिली. माननीय आमदार विजयराव औटी यांच्या माध्यमातून केलेली कामे. पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाईपलाईन आणि घर बांधणीसाठी कर्ज, अनेक युवकांना व्यवसाय मार्गदर्शन आणि अल्पदरात कर्ज उपलब्ध करून दिले. संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या कुटुंबियांना आजारपणात व हुशार व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. गाव तिथं पाणी, पाणी तिथं विकास. निमदरी पोखरी वन बंधारा असेल किंवा टाकळी ढोकेश्वर कोलदरा वन बंधारा, देसवडे हिल बंधारा, निमदरी जोड रस्ता आणि मोरी पूल असेल किंवा पोखरी ग्रामपंचायतीची इतर अनेक कामे, अशी अनेक कामं प्रगती पथावर आहेत. मांड ओहोळ नदी पुनर्जीवन अंतर्गत 2.5 कोटी रुपयांची खडकवाडी, कामटवाडी आणि वारंडवाडीसाठी बंधाऱ्यांना मजबूती आणली आहे. बंधारे कडूस, गारखिंडी, वडनेर बुद्रुक, पळवे बुद्रुक, कळस, पाडळी दऱ्या, मावळेवाडी, वारणवाडी, अस्तगाव या गावातील बंधारे कामे मार्गी लावली. गाव तिथं रस्ता. माननीय आमदार विजयराव औटी यांच्या माध्यमातून आणि सहकार्यातून केलेली अनेक विकास कामे उभी केली. कर्जुले हरिया ते पोखरी रस्ता डांबरीकरण, मांड ओहोळ नदीवर पूल बांधणीकरण, गाजरे झाप येथील बंधारा, कामटवाडी साठा बंधारा, वारणवाडी येथील पाझर तलाव, कन्हेर, गाढवे झाप, म्हसोबा झाप, पोखरी येथे पाझर तलाव कामे, खडकवाडी ते पोखरी रस्ता डांबरीकरण, पोखरी ते बोटा रस्ता डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याविषयीच्या योजना अंमलात आणल्या. काळेवाडी अंतर्गत गावठाण भागात सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असतील. खडकवाडी जांभूळवाडी रस्ता ते खडकवाडी पळशी रस्ता असेल. कर्जुले हरिया येथील शिंदेपेठ, जाधव वस्ती व शिर्के वस्ती रस्ता असेल. रस्ता डांबरीकरण आणि सिमेंट कॉन्क्रीट टाकळी ढोकेश्वर, ढोकी, कासारे, गारगुंडी, डोंगरवाडी, गारखिंडी, अळकुटी, निघोज,
तिखोल, किन्ही, करंदी, काकणेवाडी, पिंपळगाव तुर्क, म्हसोबा झाप, पळसपूर, कातळवेढा, शेरी कासारी, रांधे, बाबुळवाडे, पोखरी, जांबूत, कर्जुले हरिया, भोंद्रे, कान्हूर पठार, अक्कलवाडी, पिंपळगाव रोठा, पळशी, भाळवणी, वडगाव आमली, कडूस, लोणी हवेली, शहांजापूर, पवळदरा, गोरेगाव, धोत्रे, दरोडी, गडदवाडी, सिद्धेश्वरवाडी, वेसदरे, जवळा, सावरगाव, चिकणेवाडी, निवडुंगेवाडी, विरोली, हत्तलखिंडी, लोणी मावळा, जाधववाडी, देवी भोयरे, रांजणगाव मशीद, काळेझाप, वडगाव सावताळ, वनकुटे, रुई छत्रपती, पिंपरी गवळी, जामगाव, सारोळा आडवाई, सुपा, पानोली, वाडे गव्हाण, हंगा, मुंगशी, यादववाडी, मावळेवाडी, नारायण गव्हाण, राळेगण, खेरपाळ, कोहकडी, पुणेवाडी, पाबळ, हिवरे कोरडा, माळकूप, काळकूप, दैठणे गुंजाळ, देऊळगाव सिद्धी, निंबळक, सारोळा सोमवंशी, माजमपूर, ढवळपुरी आणि पारनेर शहर या गावांमधील रस्त्याची कामे मार्गी लावली. आरोग्य सुविधा. गावखेड्यात आरोग्य सेवा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. दातेसरांच्या प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उभारणीस निधी देण्यात आला. खडकवाडी, अळकुटी, वडझिरे, लोणी मावळा, पळवे, सुपा, भाळवणी, कर्जुले हरिया आणि दैठणे गुंजाळ या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती आज उभ्या राहिल्या. सोबतच इतर अनेक विकास कामे उभी राहिली. पशुसंवर्धन इमारत. अळकुटी, नारायण गव्हाण आणि पोखरी या गावातील पशुसंवर्धन इमारत बांधकाम करण्यासाठी निधी देण्यात आला. तीर्थक्षेत्र विकास निधी. सावरगाव, दैठणे गुंजाळ, गोरेगाव, वडगाव दऱ्या आणि कासारे या ठिकाणी देण्यात आला. सायकल वाटप. समाज कल्याण, महिला व बाल कल्याण विभागामार्फत 815 विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आला. मुस्लिम कब्रस्तान सुशोभीकरण. कर्जुले हरिया, भाळवणी, पिंपळगाव तुर्क आणि पोखरी येथे करण्यात आले. स्मशानभूमी सुशोभीकरण. पिंपळगाव रोठा, पळवे बुद्रुक, पोखरी, शेरी कासारी, हांडेवाडा, वारणवाडी, पिंपरी जलसेन, कडूस, खडकवाडी या ठिकाणी करण्यात आले. विविध पैलू असणारे नेतृत्व. संस्थापक व चेअरमन पारनेर ग्रामीण पतसंस्था पारनेर. संस्थापक अध्यक्ष श्री रंगदास शिक्षण प्रसारक मंडळ पारनेर. इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणे हे जेवढे आव्हानात्मक तेवढेच ते काम दातेसर अत्यंत निष्ठेने व तन्मयतेने करतात. जननायक दातेसर. लोकांचे प्रश्न असोत अथवा त्यांच्या अडचणी, दातेसरांनी कधीच गट तट पाहिला नाही. माणूस हाच त्यांना महत्वाचा वाटतो. तोच विकासाचा खरा केंद्रबिंदू आहे असे दातेसर म्हणतात. जनसेवेसाठी अहोरात्र झटणारे दातेसर खरं पाहता नुसते जनसेवक नाहीत तर जननायक आहेत. त्यांनी उभा केलेला कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे. खऱ्या अर्थाने जननायक असणारे काशीनाथ दाते यांचे कार्य आदर्शवत आहे. खऱ्या अर्थाने जननायक असणारे काशीनाथ दातेसर यांचे कार्य आदर्शवत आहे.